नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजे 7 मेचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल आपण पाहिलेलं आहे आनंदीने तिथे जे काही ऐकलं तर ते सगळेजण ते अर्जुन आणि सायलीला फोन करून सांगते. आणि आता हे आपल्याला म्युझिकली दाखवलेलं आहे. अर्जुन म्हणतो की तू खरंच खूप मोठं काम केलेलं आहे आनंदी, बरं तू जिथे आहेस, जिथे कुठे आहेस त्या एरियामध्ये आजूबाजूला काय आहे तर ते सांगू शकशील का? तर आनंदी म्हणते हो सांगते हां. आणि म्हणते 1 मिनिट हां. इतक्यातच एक माणूस आहे ना तिथून जवळून जातो आणि म्हणत असतो फोनवरती की मी 10 मिनिटातच येतोय. हां. आता आनंदीला आवाज ऐकायला येतो. आनंदी आवाजाच्या दिशेने हाक मारते आणि म्हणते की दादा आपण आत्ता कुठे आहोत, म्हणजे इथे आसपास काय आहे? तर तो माणूस म्हणतो हे बघा हे पाठीमागं आहे ते वृद्धाश्रम आहे म्हणून. आनंदी सांगते अर्जुन दादा इथे ना कुठलं तरी वृद्धाश्रम आहे, तो माणूस त्या दोघांना घेऊन त्या वृद्धाश्रमातच गेलाय म्हणून. तर सायली म्हणते आनंदी अगं डोळस माणसाला सुद्धा जमलं नसतं, इतकं सहजपणे तू हे काम करून दाखवलंस. आम्ही ना विचारच करत होतो की प्रिया ना नक्की काय करणार आहे आणि त्या दोघांना घेऊन कुठे जाणार आहे, आणि तू तर ना लगेचच आमच्या समोर सत्य आणून ठेवलंस. अर्जुन म्हणतो तुझी खरंच खूप मदत झाली हां आनंदी. आणि म्हणतो की बघू आम्ही काय करायचं ते, आणि थँक्यू सो मच. आनंदी म्हणते यात थँक्यू म्हणण्यासारखं काहीच नाही, प्रियाने ना खूप चुकीच्या गोष्टी केल्या, तुम्ही ना आता तिला अजिबात सोडू नकात. सायली म्हणते नाही सोडणार, जे काय होईल ते मी तुला नक्की कळविलेच हां, तू काळजी घे असं म्हणून आता सायली फोन ठेवते. आता बघा हां, आता पुढे ना अर्जुन म्हणतो की सदा आणि मैना नेमकं कुठल्या वृद्धाश्रमात आहेत ना हे आता आपल्याला शोधून काढायला हवं, नाहीतर ही प्रिया त्यांना सुद्धा ना मारून टाकेल. आता इतक्यातच ना विमल तिथे येते आणि सांगते की सायली ताई प्रिया ताई घराबाहेर पडल्यात म्हणून. आता सायली म्हणते बरं ठीक आहे मी बघते काय करायचं ते. आणि आता सायलीला भीती वाटायला लागते, सदा आणि मैना जर का एखाद्या वृद्धाश्रमात असतील आणि तिथे ही जर प्रिया गेली तर नाही ह्या दोघांना शोधण्यासाठी ना आता एकच व्यक्ती मला मदत करू शकते. अर्जुन म्हणतो कोण? तर बघा हां, सायली आता डायरेक्ट नंदिनीला फोन लावते. आता आणि नंदिनीला फोन लावल्यानंतर नंदिनी म्हणते हां बोल सायली कशी आहेस? तर सायली म्हणते मी बरी आहे, पण मला ना तुझी एक मदत हवी म्हणून तुला फोन लावला, तो आनंद आश्रमासाठी काम करून मला असं वाटलं की तू मला मदत करू शकशील. आता नंदिनी म्हणते हो बोल ना मी मदत करू शकते. तर सायली म्हणते अगं आमच्या ओळखीचे एक सदाशिव आणि मैनावती आहेत, तर त्यांना ना प्रियाने कुठल्या तरी वृद्धाश्रमात नेऊन ठेवले, आणि काय ना की ती वृद्धाश्रम कुठला हे आम्हाला अजून कळलेलं नाही आहे, फक्त तिथे जाताना एक दगडाची मोठी भिंत आहे आणि त्यानंतर एक मग देऊळ आहे आणि काहीतरी भजनचा वगैरे एक स्टॉल आहे, एवढंच कळलंय बघ. आणि सायली म्हणते नंदिनी जर का आम्हाला कळालं ना की लवकरात लवकर ते दोघे कुठे आहेत तर बरं होईल अगं, त्यांच्या जीवाला ना धोका आहे, प्रिया त्यांना काही करू शकते गं, त्यामुळे प्लीज मदत करू शकशील का? तर नंदिनी म्हणते मला कळत नाही जगात इतकी क्रूर माणसं कसं काय असू शकतात. मी सांगते तुला सायली, आता आमच्या NGOमध्ये ना एक अशीच घटना घडली, एका मुलाने स्वतःच्या आईवडिलांना ना स्लो पॉयझनिंग करण्याचा प्रयत्न केला. आता अर्जुन सायलीला ऐकून खूप वाईट वाटतं. नंदिनी म्हणते का माहिती का? तर त्यांच्या आईवडिलांना ना वृद्धाश्रमात राहायचं नव्हतं आणि ते घरी जाण्याचा हट्ट करत होते ना म्हणून. आता खरंच तर हे वास्तव आहे प्रेक्षकांनो. नंदिनी म्हणते जो व्यक्ती आपल्या जन्मदात्यांशी असा वागू शकतो तर मग प्रियासारख्या लोकांशी काय, ती तर कधीच कोणाशी चांगली वागलेली नाही. सायली म्हणते हो ना, म्हणून तर मला भीती वाटते, पण तू मदत करशील ना गं शोधायला? नंदिनी म्हणते हो, तू अजिबात काळजी करू नकोस, मी नक्की बघते आणि तू सांगितलेल्या खुणांवरून पनवेलमधला हा आश्रम शोधून काढणं माझ्यासाठी अजिबातच कठीण नाही आहे, तू काळजी करू नकोस. प्रिया तिथं पोहोचण्याच्या अगोदर मी तिथं पोहोचलेली असेल. सायली म्हणते ठीक आहे ठेवते हां. म्हणून सायली आणि अर्जुन खूप काळजीमध्ये असतात. जोपर्यंत सदा आणि मैना सुखरूप आहेत हे त्यांना कळत नाही ना तोपर्यंत यांच्या चेहऱ्यावरून काही नाराजी जात नाही. आता बघा, आता आपण पाहतोय पुढचं सीन. आता पुढच्या सीनमध्ये आपण असं पाहतोय की आता ही जी पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय आश्रमात बसलेले सदाशिव आणि मैनावती एकमेकांशी बोलत असतात. मैनावती म्हणते अहो तो माणूस आपल्याला म्हणाला होता ना आपण इथं आलो की अर्जुन सायलीचा फोन येईल म्हणून, अहो पण अजून फोन नाही आला. सदाशिव म्हणतो येईल थांब जरा वाट बघू आपण. आता तिथे ना इतक्यातच एक आजी येतात आणि त्या आजी म्हणतात की आता थोड्याच वेळात आश्रमाचे डॉक्टर इथे येतील आणि तुमच्या आधीच्या काही गोळ्या वगैरे असतील तर ते तुम्ही डॉक्टरांना दाखवून घ्या हां. आता आणि जर का त्या गोळ्या बदलायच्या असतील तरीही डॉक्टर तुम्हाला सांगतील. मैनावतीला काही कळतच नाही, ते म्हणते अहो पण कशाला, आम्हाला काही झालेलंच नाही आहे, म्हणजे यांना थोडं बरं नव्हतं पण आता बरे ते दिले त्यांना औषध दुसऱ्या डॉक्टरांनी. तर आजी म्हणतात की अहो या आश्रमाची पद्धतच आहे, नवीन कोणी इथं आलं ना की त्यांचं पूर्ण फुल बॉडी चेकअप हे केलंच जातं म्हणून. इतक्यातच आहे ना तर तो प्रिया आणि तो प्रियाचा जो माणूस आहे तो येतोच. त्या आजी म्हणतात ते बघा डॉक्टर आलेच म्हणून. आता हा डॉक्टर आणि ही प्रिया दोघेही चेहऱ्याला मास्क वगैरे लावून आलेले असतात. आता खरं तर तो माणूस घाबरत असतो. आजी म्हणतात हे बघा हे आमच्या आश्रमातले डॉक्टर. आता सदाशिव मैनावती नमस्कार म्हणतात, पण बघा हां तो माणूस घाबरत सतत घाम पुसत असतो आणि मैनावतीला ना बघता क्षणी या प्रियावरती संशय येतो. आता ही प्रिया त्या माणसाला म्हणत असते घाबरू नका आणि म्हणते की चेकअप करा आता यांचं चला असं सांगते आणि त्या माणसाला सांगत असते यांना चेक करा. पण काही केलं ना मैनावतीची नजर या प्रियावरून
काय जातच नसते. आता प्रिया स्टूल काय आणून देते त्या माणसाला लगेचच बसायला. तो माणूस तिथे बसतो. दोघांनी चेहऱ्याला मास्क घातलेला असतो. आता सदाशिवचे डोळे वगैरे चेक करतो, मैनावतीचे चेक करतो. पण ही मैनावती कंटिन्यू ना प्रियाकडेच बघत असते, कारण तिला ना वाटत असते की हिला ना आपण कुठेतरी पाहिलंय म्हणून. आता हा माणूस आहे ना त्या दोघांना सुद्धा चेक करतो. आता मैनावतीचे सुद्धा डोळे वगैरे सगळे चेक करायला लागतो आणि प्रिया हे सगळं बघत असते, तिथेच उभी असते. तो माणूस एवढा घाबरत असतो ना चेकअप करताना, सतत प्रियाकडे ना मागे वळून वळून पाहत असतो. आणि ही प्रिया म्हणत असते, मैनावती आणि सदाशिव लोखंडे तुमचे आता शेवटचे काही तास आता ना मोजायलाच घ्या, असं म्हणत असते ही. इकडे सायली अजूनही बेचैन झालेली असते. तिला माहिती नसते की नंदिनी नक्की पोचली का नाही ते. सायली म्हणते, अहो नंदिनी यवन आश्रमात पोचली असेल ना हो, पण हे सदा आणि मैना वेळेत सापडायला हवेत. माझी खात्री आहे की प्रिया ना तो विषयाचा प्रयोग नक्की सदाशिव आणि मैनावतीवरतीच करणार आहेत म्हणून. अर्जुन म्हणतो, ते जर काही इंजेक्शन त्या दोघांना दिलं ना तर खरंच खूप मोठा प्रॉब्लेम होईल. सायली म्हणते, मला ना आता चैन पडत नाहीये, मी ना करतेच पण नंदिनीला. म्हणून आता सायली नंदिनीला फोन करते. तर नंदिनी अजून सुद्धा गाडीमध्येच असते. नंदिनी म्हणते, हॅलो हा बोल सायली. तर सायली म्हणते, अगं तुला आश्रम सापडला का गं? नंदिनी म्हणते, हो मला कळालंय, मी आता तिथेच जायला निघालेली आहे म्हणून. पोचली की तुला फोन करते म्हणून. सायली म्हणते, हो पोचलीच की कळवच, शिवाय सदा आणि मैना सुखरूप आहेत की नाहीत हेही कळव. काही करून प्रिया त्यांच्यापर्यंत पोचता कामाचं नाही. नंदिनी म्हणते, प्रिया त्या दोघांच्याही केसांना ना धक्का लावणारच नाही, तू काळजी करू नकोस, मी तुला कळवते बाय. म्हणून आता फोन ठेवते. पण सायली ना अजूनही बेचैनच असते. आता आपण पाहतोय सायली मनातल्या मनामध्ये ना दिव्याची प्रार्थना करते आणि म्हणते की नंदिनीच्या पाठीशी राहा दिव्या, आणि नंदिनीला ना लवकरात लवकर सदाशिव आणि मैनावतीपर्यंत पोहोचव म्हणून. आणि आता आपण पाहतोय पुन्हा आश्रमातला सीन. इथे मैनावती म्हणत असते, ए पोरी मी ना तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय ग. आता ही मैनावती सतत प्रियाकडेच बघत असते. आणि मैनावती म्हणते, आपण कुठे भेटलोत का गो? तर प्रिया फक्त मानेने इशारा करते नाही म्हणून. मैनावती म्हणते, नाही म्हणजे फक्त तुझे डोळे दिसतेत, असं वाटतंय ना की आपण कुठेतरी भेटलोय म्हणून. तर आता तो डॉक्टर म्हणून आलेला माणूस घाबरायला लागतो ना. मैनावती म्हणते, ते तोंडाचं टोपडं काढ बरं आणि मला ना तुझा चेहरा बघू देत, असं ही मैनावती आता हट्टच करायला लागते. डॉक्टर म्हणतात, हे बघा तुमच्या दोघांच्याही रक्तामध्ये ना हिमोग्लोबिनची कमतरता आहे, त्यामुळे तुमच्या दोघांना सुद्धा ना इंजेक्शन घ्यावं लागेल एक असं हे डॉक्टर असणारा तो खोटा माणूस म्हणत असतो. आता असं तो माणूस म्हणतो आणि म्हणतो, इंजेक्शनमुळे ना तुम्हाला बरं वाटेल. मैनावती म्हणत असते, आपण कशाला गरज आहे इंजेक्शनची, आम्हाला काही पण होत नाही आहे, आम्हाला काही झालेलं नाही आहे. तर तो माणूस म्हणतो, हे बघा हळूहळू तुम्हाला ना पुढे त्रास होईल, म्हणून आता तुम्हाला जर काही इंजेक्शन घेतलं तर बरं वाटेल, त्यात काही एवढं नाही. आणि ही प्रिया सिरिंज भरत असते इंजेक्शन वगैरे. मैनावती म्हणते, ठीक आहे घेतो मी इंजेक्शन. आणि म्हणते, पण डॉक्टर साहेब ही मुलगी तुमच्याकडे काम करते का हो? पण हिला मी ना कुठेतरी बघितल्यासारखं वाटते हो. आणि ही प्रिया ना असे सिरिंज भरताना दाखवली, बापरे काय खतरनाक मुलगी ही, स्वतःच्याच आई वडिलांना चक्क विष देऊन मारते आणि मनातल्या मनात म्हणत असते, इंजेक्शन देऊन लवकरात लवकर इथून ना कल्टी मारायला हवी. हे मैना ना जरा जास्त शहाणपणा करते. आणि अजूनही आपण पाहतोय नंदिनी गाडीमध्येच असते आणि म्हणत असते, दादा प्लीज जरासा वेग वाढवा ना, कोणाच्या तरी ना जीवन मरणाचा प्रश्न आहे हो. आणि सायली आणि अर्जुन अजूनही बेचैन होऊन रूममध्ये फेऱ्या मारत असतात. सायली म्हणते, नंदिनीला म्हणाली होती की मी आश्रमातच जायला निघाले म्हणून ना, पण आता एव्हाना तिथे पोचली असेल आणि सदा मैनाला भेटली पण असेल, पण मग अजून फोन का करत नाही ती मला. आणि आता अर्जुन म्हणतो, आय थिंक ती सदा मैनाशी बोलत असेल, याचा अर्थ ते सुखरूप आहेत म्हणून. सायली म्हणते, पण आपण मला चैन पडत नाही आहे ना, मीच फोन करते. अर्जुन म्हणतो की नाही थांब जरा, आपण तिच्यावरती खूप महत्त्वाची जबाबदारी सोपवलेली आहे, वारंवार तिला डिस्टर्ब करू ना, काही होणार नाही आहे, तर तू थांब, लगेचच फोन करू नकोस, आपण वाट बघूयात, असं अर्जुन म्हणतो. पण सायलीला काही केल्या चैनच पडत नसते. इकडे प्रिया काय करते, सिरिंज वगैरे भरते आणि त्या माणसाच्या हातात, म्हणजे जो खोटा डॉक्टर आहे ना त्याच्या हातात देते ना इंजेक्शन्स. आणि आता तो मैनावाला इंजेक्शन द्यायला लागतो. बघा हा मैनावतीचा असा हात घेतो. आता मैनावतीला तर ते काही इंजेक्शन घ्यायचं नसतं, ती हळूहळू म्हणत असते आणि म्हणते, टोचणार नाही ना सुई? तर हा म्हणतो, अजिबात नाही. आणि आता इंजेक्शन देतो. लगेच नंदिनी येते ना आणि आता त्या डॉक्टरचा हातच पकडते आणि म्हणते की थांबा म्हणून. आता नंदिनीने असा हात पकडला ना की तो डॉक्टर इतका घाबरतो ना, म्हणजे तो माणूस एवढा घाबरतो. सोबतच प्रिया पण तिथेच असते. आता ही प्रिया सुद्धा ना खूप घाबरायला लागते. आता बघा लगेचच नंदिनी म्हणते, हे कसलं इंजेक्शन देताय तुम्ही या दोघांना? असं म्हणल्यावर ना तर त्या माणसाला काही बोलायचं सुचत नाही. नंदिनीने लगेचच त्या माणसाला बाजूला खेचते आणि प्रियाकडे जाते आणि बघायला लागते ना, ते प्रिया एवढी घाबरते आणि लगेच म्हणते, हा डॉक्टर काहीतरी चुकीचं इंजेक्शन देत होता, मी त्याला परत सांगत होते, पण हा माझा ऐकतच नव्हता म्हणून लागते ना आक्रस्ताळेपणा करायला. नंदिनी लगेच ना तिच्या चेहऱ्याचा मास्कच काढून टाकते. मैनावती बघते
बघते ना, अरे चक्क ही तर आपलीच बबली असते. म्हणून या दोघांना खूप धक्का बसतो. आपली प्रिया ना तिथून पळून जायला निघते, तर नंदिनी तिचा हात पकडते आणि तिला एक जोरात थोबाडीत देते. प्रेक्षकांनो, सायलीची ना प्रत्येक मैत्रिणीकडून या प्रियाने ना एक थोबाडीत चांगलीच खाल्ली. आता बघा लगेच ही मैनावती म्हणते, बबले तू, आणि या दोघांना सुद्धा खूप वाईट वाटतं. आणि ही नंदिनी आता ते इंजेक्शन घेते आणि म्हणते, हे बघा नीट बघा सगळ्यांनी, हे कुठलं सुद्धा हे औषध नाही आहे, विष आहे, विष तुम्हाला माहिती आहे का. असं ही सगळ्यांना नंदिनी ती बाटली दाखवते आणि म्हणते की हे स्लो पॉयझनिंग करतं. आणि म्हणते आता जर काही तुमच्या शरीरात गेलं असतं ना तर काही तासात तुमचा मृत्यू झाला असता. मैनावती तर तोंडाला साथ लावते. सदाशिव म्हणतो, अरे देवा बबले, अगं स्वतःच्या आईबाबांच्या जीवावरच उठली होय ग तू, अगं कुठं फेडशील ग हे पाप. तर प्रिया म्हणायला लागते की नाही नाही बाबा बाबा बाबा, मी तुम्हाला मारायला नाही, उलट ना मी तुम्हाला वाचवायला इथं आले होते, असं म्हणायला लागते. आणि एवढं खोटं बोलत असते ना की बास लगेच म्हणत असते, हा डॉक्टर तुम्हाला विषाचं इंजेक्शन देणार आहे ना, हे मला आधीपासूनच माहिती होतं, आणि म्हणून तर नर्स बनवून मी तुम्हाला वाचवायला इथं आले ना हे लाडवण्यासाठी, असं सांगायला लागते. पण या दोघांचा काही याच्यावर विश्वास बसत नाही. नंदिनी म्हणते, अगं अजून किती खोटं बोलणार आहेस हां, आणि तुझं खरं रूप काय आहे हे आम्हाला सगळ्यांना चांगलंच माहिती आहे प्रिया, असं नंदिनी म्हणते. आणि पुढे म्हणते की नशीब सायली आणि अर्जुनच्या वेळेत लक्षात आलं की तू इथे येऊन काय करणार आहेस ते, आणि तुला इथे येऊन त्यांनी तुला आणि मला इथे पाठवून ना त्यांनी तुला थांबवायला सांगितलं, आणि वर तूच कांगावपणा करून सांगतेस का गं. प्रिया म्हणते, हे बघ नंदिनी असं काही नाही आहे. म्हणून नंदिनीचा हात पकडून म्हणत असते, प्लीज माझा ऐक, माझ्यावर विश्वास ठेव, असं काही नाही आहे. नंदिनी म्हणते, गप्प बस आता, निरर्थक बोलून ना वेळ काढण्याचा प्रयत्न करू नकोस तू, असं जेव्हा नंदिनी म्हणते तेव्हा कुठे ना सदाशिव आणि मैनावतीला बरं वाटतं. आता नंदिनी म्हणते, तसंही मी अगोदरच पोलिसांना सांगून ठेवलं होतं, ते कुठल्याही क्षणी इथे येतीलच. प्रिया लागते घाबरायला, अगो पोलिसांना बोलवून इतपत काही झालेलंच नाही आहे ना इथे, असं त्या नंदिनीलाच बोलायला लागते. आणि म्हणते, हवं तर नाही या खोट्या डॉक्टरला द्या त्यांच्याकडे, आणि तो तिथंच उभा असतो. हां, प्रिया म्हणत असते, हे बघा मी ना नर्सच्या विषयामध्ये आले असले ना तरीही माझा हेतू वाईट नव्हता, अगदी खरंच मी सांगते. आता तो मागचा माणूस म्हणायला लागतो, हो मी काय केलं नाही होतं. प्रिया त्याच्या अंगावरच ओरडते, गप्प बस म्हणून. आता नंदिनी म्हणते, तू श्वास जरी घेतलास ना प्रिया तरीही तुझा हेतू ना चांगला असू शकत नाही. या दोघांचा तुझा मार्गामध्ये अडथळा होतोय म्हणून त्यांना तू मार्गामधून दूर करायला निघालीस का गं. आणि नंदिनी म्हणते, अगं आईवडील आहेत ते, हा साधा विचार तुला करायचाच नाही आहे का. स्वतःच्या आईवडिलांबाबत तू अशी वागतीस, इतकी कशी क्रूर आहेस ग तू. आता मैनावती येते आणि खांड करून त्या प्रियेच्या थोबाडीत देते ना, आणि म्हणते, गप्प बस म्हणून. आणि म्हणते, अगं माझ्यासारखी कमनशिबी आई मीच आहे की तुझ्यासारख्या ना राक्षसीनीला ना मी जन्म दिला, असंही मैनावती म्हणते. खरंच आज मैनावतीला ना खूपच वाईट वाटत असतं. इतक्यातच तिथे पोलीस येतात. आता बघा पोलीस आले की नंदिनी म्हणते, बरं झालं इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आलात, ते या प्रियाला ना ताबडतोब अटक करा. आणि आता प्रिया म्हणत असते की नाही 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 नाही, मला ना का अटक करू. नंदिनी म्हणते, अहो स्वतःच्या आईवडिलांचा खून करण्याचा प्रयत्न करत होती ही, असं म्हटल्यानंतर पोलीस म्हणतात, कॉन्स्टेबल पकडा हिला म्हणून. आणि पोलीस म्हणतात नंदिनीला पण एक लीगल बॅरल आहे की आता 6 वाजून गेले, त्यामुळे ना आम्ही हिला अटक नाही करू शकत. आता नंदिनीला कळतच नाही की असं का म्हणतायत ते. प्रिया तर लगेच खुश होते. नंदिनी म्हणते, अहो पण अटेम्प्ट टू मर्डरचा चार्ज असेल तरीसुद्धा तुम्ही अरेस्ट नाही करू शकत. तर पोलीस म्हणतात, नाही त्यासाठी ना मॅजिस्ट्रेटची परमिशन लागते, म्हणजेच ना जजची इथे ना परमिशन लागत असते. आता लगेच नंदिनी म्हणते, 1 मिनिट. म्हणून नंदिनी काय करते की आता अर्जुनला फोन लावते. इकडे अर्जुन आणि सायली वाटच बघत असतात. तर अर्जुनला फोन येतो. अर्जुन म्हणतो, बघ नंदिनीचाच फोन आहे म्हणून. आणि आता लगेच स्पीकरवर फोन टाकला जातो. अर्जुन म्हणतो, बोल नंदिनी. तर नंदिनी म्हणते, हां अर्जुन, प्रियाला तर मी वेळेमध्ये थांबवलेलंच आहे, पण इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आता 6 वाजून गेले, त्यामुळे ना आपण प्रियाला अटक नाही करू शकत. तर आता अर्जुन म्हणतो, आता नंदिनी म्हणते की अरे मॅजेस्टिकची परमिशन लागते. म्हणून अर्जुन म्हणतो, बरं मला ना 5 मिनिट दे, मी तुला लगेच कळवतो. हां, म्हणून आता अर्जुन बघा तिकडचा फोन ठेवतो आणि डायरेक्ट ना जज साहेबांना फोन लावतो आणि ना लगेचच परमिशन घेण्याचा प्रयत्न करतो. पण ते जज साहेब आहेत ना, तर ते नेमके त्यांच्या मुलीच्याच लग्नामध्ये असतात. त्यामुळे अर्जुन फोन करून विचारतो की मला एका मुलीला अर्जंट अरेस्ट करायची आणि तिला ना अर्जंट करणं खूप गरज आहे, आय रिक्वेस्ट यू. तर जज साहेब म्हणतात की मी माझ्या मुलीच्या लग्नात आहे. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की सॉरी मला माहीत नव्हतं, आणि असं म्हणून तो फोन ठेवतो. आणि आता काही झालं तरी प्रियाला काही संध्याकाळी 6च्या नंतर अटक होऊ शकत नसते. आता हे सगळ्यांना अर्जुन सायलीला सांगतो. त्यानंतर नंदिनीला सुद्धा कॉल करतो. आणि आता नंदिनीला कॉल केल्यानंतर म्हणजे इन्स्पेक्टर साहेब सगळे तिथेच असतात. हां, नंदिनी म्हणते, अर्जुन मी तुमचा फोन स्पीकरवर टाकला आहे, हां बोला तुम्ही आता, असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो, नंदिनी आता माझं बोलणं झालं मॅजिस्ट्रेटशी, आणि आता ना प्रियाला 2 दिवसानंतरच अटक होईल, लगेचच अटक नाही होऊ शकत, असं सांगितल्यानंतर
आता कळत नाही की आता नक्की ह्या क्षणाला करायचं काय. नंदिनी म्हणते पण आता या परिस्थितीत नक्की काय करायला हवं आहे. अर्जुन म्हणतो एक काम करा, इन्स्पेक्टर यांना सांग की 2 कॉन्स्टेबल घेऊन सदाशिव आणि मैनावती सोबत ठेव, कारण त्यांना काही होता कामा नये आणि त्यांना एकटा अजिबात सोडायचं नाही कारण त्यांच्या जीवाला धोका आहे. आणि प्रियावरती ना लक्ष ठेवायला सांग दुसऱ्या दोघांना, कारण ती कुठेही जाता कामा नये, ती पळून जाऊ शकते. सायली म्हणते नंदिनी खरंच ग तुझी खूप मदत झाली, आम्ही तुझ्यावरती विश्वास टाकला आणि तू ना तो सार्थ ठरवलास. नंदिनी म्हणते सायली अगं मी ना तुला खरंच सांगते, अशा खूप केसेस मी पाहिल्या आहेत ज्या केसेसमध्ये मुलांनी ना आईवडिलांचा छळ केला आहे, अगदी स्लो पॉयझन सुद्धा दिलेला आहे, पण प्रिया अगदी याच्याचा वरतान ठरली. सदाशिव म्हणतो अर्जुनराव पुन्हा एकदा तुम्ही आमचा जीव वाचवलास, तुमचे आभार कसे मानायचे ना आम्हाला तेच कळत नाही. आता मैनावती पण हात जोडायला लागते. अर्जुन म्हणतो तुम्हाला काही होणार नाही तुम्ही काळजी करू नका, तुम्ही आता त्या कॉन्स्टेबल सोबत आहे ना परत जा घरी, म्हणजे चैतन्याच्या घरी यांना परत जायला सांगतो अर्जुन. सदाशिव म्हणतो की चालेल आणि मैनावतीला म्हणतो चल आता आपण इथून निघून जाऊ. म्हणून सदाशिव आता त्याची बॅग घेतो आणि सदाशिव मैनावती आणि 2 पोलीस कॉन्स्टेबल देतात तिथले इन्स्पेक्टर साहेब. आणि आता हे सगळेजण आहेत तर ते चैतन्याच्या घरी जातात. आणि आता आपण पाहतोय की इतक्यातच आहे ना ही प्रिया जी आहे ना, या प्रियाला खूप वाईट वाटत असतं. नंदिनी म्हणते इन्स्पेक्टर साहेब प्लीज तुम्ही ना प्रियावरती कडक नजर ठेवा, नाही तर आमची सगळी मेहनत वाया जाईल. म्हणून आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ही कुठेही जाऊ शकणार नाही. आणि प्रिया म्हणत असते की नंदिनी हे बघ तू खूप चुकीचं करतेस मी काही न केलेले असताना तू पोलिसांना का बोलवलंयस. आता नंदिनी म्हणते तू काहीच केलेलं नाही. अगं तुझ्या गुन्ह्यांची यादी वाचायची म्हणलं ना तर दिवससुद्धा ना अपुरा पडेल. अगं आईवडील देवाच्या जागी असतात, त्यांच्याचमुळे आपल्याला आपल्या आयुष्याची देणगी मिळालेली असते आणि तू त्यांच्या जीवावर उठलीस का गं प्रिया. म्हणून नंदिनी सुद्धा तिला खूप बोलते. आता बघा इतक्यातच या नंदिनीला ना या आनंदीचा फोन येतो, म्हणजे जिने सांगितलेलं असतं ना तर त्या आनंदीचा फोन येतो. नंदिनी म्हणते हां बोल आनंदी. तर आनंदी म्हणते हॅलो नंदिनी ताई, मला आता सायली ताईंनी सगळं सांगितलं की प्रियाने सदा काका आणि मैना काकूचा जीव घेण्याचा प्रयत्न केला म्हणून. आणि आता आनंदी म्हणायला लागते मला तर ना हे ऐकूनच कसं तरी होतंय गं, स्वतःच्याच आईवडिलांच्या जीवावर उठलेल्या मुलीला तो अजिबात सोडू नकोस असं आनंदी सांगत असते. आणि म्हणते की आणि माझ्या वतीने सुद्धा तिला ना एक जोरदार कानाखाली देच म्हणून. आता ही प्रिया बघायला लागते ना रागाने. आनंदी म्हणते या अशा मुलींना कुठल्याच आईबाबांच्या पोटी जन्माला येऊ नये. नंदिनी म्हणते तुझ्या वतीनं आणखीन एक थोबाडीत मारण्याचं काम मी नक्कीच करेन असं म्हणून नंदिनी आणि आनंदी फोन ठेवतात आणि आनंदी जाते आणि या प्रियाला ना आणखीन एक जोरात थोबाडीत देते. आता तिथे सगळेजण बघत असतात या प्रियाला ना एकही सायलीची अशी मैत्रीण नाही, ती सगळ्यांकडून थोबाडीत खाल्ली नाही अशी. आणि आता नंदिनी थोबाडीत देते आणि म्हणते ही आनंदीकडून थोबाडीत म्हणून. आणि इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुला आता अटक जरी होत नसेल ना तरीही तुला ना तुझ्या पापांचा गडा भरला हे लक्षात ठेव. नंदिनी म्हणते की तुझ्या पापांचा गडा आता भरत आलाय आणि त्यामध्ये मला खारीचा वाटा उचलता आला ना याचा ना मला खरंच खूप आनंद होतोय असं नंदिनी म्हणते. इन्स्पेक्टर म्हणतात हवालदार चला घेऊन चला. म्हणून आता या प्रियाला घेऊन जातात सुभेदारांच्या घरामध्ये. आता आपण पाहूया सुभेदारांच्या घरचा सीन. प्रतापराव म्हणतात आज परत एकदा ना तू पुन्हा हद्द ओलांडलीस तन्वी असं प्रियाला म्हणतात. प्रिया आपली पोलिसांसोबत तिथे खाली मान घालून उभी असते. प्रतापराव म्हणतात सुभेदारांच्या घरामध्ये जे जे काही वाईट घडले ना त्याला फक्त तू आणि तूच जबाबदार आहे म्हणून. प्रिया लगेच किविलवानं तोंड करून त्यांच्याकडे बघायला लागते. आता कल्पनाताई म्हणतात अगं अजून तू कुठले तर रंग दाखवणार आहेस का मला. आणि आता सगळेजण खूप बोलत असतात आणि म्हणते कल्पनाताई म्हणतात तू ना सुभेदार आणि किल्लेदारी या घराणा काळी मा. अश्विन म्हणतो अरे हिला परतच का तुम्ही घेऊन आला तिथे, अहो हिला तिथूनच पोलीस स्टेशनला घेऊन जायला हवं होतं तुम्ही असं अश्विन म्हणतो. आणि अश्विन खूपच चिडलेला असतो आणि म्हणतो का हिला परत तुम्ही माझ्या डोळ्यासमोर आणताय, मला हिला नाही बघायचं हिचा चेहरा सुद्धा. आता अर्जुन म्हणतो काही टेक्निकॅलिटीमुळे ना हिला आज अटक करता येणार नाही, त्यामुळे ना हिलाच घरी आणावंच लागलं, पण उद्या ना हिला नक्कीच आपण जेलमध्ये टाकणारच आहोत असं अर्जुन म्हणतो. आता प्रिया लगेच रागाने बघायला लागते ना त्याच्याकडे. अस्मिता म्हणते हिच्यामुळे जो मनस्ताप भोगायला लागलाय ना आम्हाला याची परतफेड जेलमध्ये जाऊन सुद्धा ना होणार नाहीये असंही अस्मिता म्हणते. आणि पुढे म्हणते अरे हिला जन्मठेपेची जरी शिक्षा झाली ना तरी सुद्धा ना ती शिक्षा हिच्यासाठी कमीच आहे म्हणून. आणि प्रिया नुसती सगळ्यांकडे रागाने बघत असते आणि म्हणते की प्लीज करून हात जोडायला लागते आणि म्हणते अरे मला असं नका रे अडकू, मला ना मान्य आहे की माझ्या हातून ना चुका झाल्या, पण प्लीज मला ना अशी एवढी मोठी शिक्षा नका देऊ असं प्रिया म्हणायला लागते. आता बघवा पुढे सायली म्हणते आता काय वया करून काय होणार आहे ग प्रिया, कोणीही तुझ्या पाठीशी ना उभंच राहणार नाहीये.
कारण तुझ्या पापाचा गडा आता काठोकाठ भरलेलाच आहे, असंही सायली म्हणते. आता सगळे सुभेदारसुद्धा तिथेच असतात बघा हां. आणि हे तर ही प्रिया अगदी निर्लज्जपणे उभी असते. अर्जुन म्हणतो तुला तुला सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा नक्की मिळणारच आहे म्हणून. अर्जुन पण असं म्हणतो आणि प्रिया म्हणत असते मी पाया पडते तुमच्या, मला माफ करा म्हणून गायवाया करायला लागते. आणि पुढे म्हणते मी काय करू म्हणजे तुम्ही मला माफ कराल, मी लोटांगण घालू का? अरे घरातली एखादी व्यक्ती चुकली तर कुणी असं पोलिसांकडे देतं का? सांगा बरं. आणि ना हात जोडून सगळ्यांच्या पुढेच माफ करा म्हणत असते. अश्विन तर इतका रागाने बघत असतो ना प्रियाकडे की बस. सायली म्हणते आता खूप उशीर झालाय ग प्रिया, मी तुला वेळोवेळी सांगत होते की तू सुधार, तुझं वागणं सुधार, पण तरीही तू माझं ऐकलं नाहीस. अगं घरातल्यांच्या चांगुलपणाचा तू इतका गैरफायदा घेत राहिलीस ना की तुला काही समजलंच नाही ते पुढे. आणि पुढे सायली म्हणते अगदी शेवटपर्यंत तू ना तशीच वागत राहिलीस. आणि पुढे म्हणते सायली हो अगदी शेवटपर्यंत, कारण का आता तुझा शेवटच आलेला आहे असं सायली म्हणते. कारण बघा हां आता DNA रिपोर्ट येणार असतात ना म्हणून ही सायली असे म्हणते. सायली म्हणते हे पोलीस आता इथे रात्रभर तैनात असतील आणि उद्या ना सकाळी तुला अटक करतील. आता असं म्हटल्यानंतर ही प्रिया फारच घाबरते. आणि आता अर्जुन म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब हिला घेऊन जाणे ना, हिच्यावरती चांगलंच लक्ष ठेवा, या घरात हिची ना ही आजची शेवटची रात्र आहे म्हणून. आणि प्रियाना तितकंच गंभीर चेहरा आपल्याला प्रियाचा दाखवला आहे. आपण पाहतोय पुढे आता ही प्रिया जी आहे तर ती आता डायरेक्ट स्टोरूममध्ये जातानाच आपल्याला दाखवलेली आहे. इकडे आपण पाहतोय जेलमध्ये हा संतोष जो आहे ना तर तो बेचैन होत असतो, कारण त्याला त्याच्या बायकोचा जो व्हिडिओ दाखवलेला असतो ना अर्जुनने तो सतत आठवत असतो की हे बघा अर्जुन दादा आणि सायली ते खूप चांगली माणसं आहेत, अहो ते माझं ऑपरेशनसुद्धा करणार आहेच म्हणतायत आणि या प्रियाने मला बांधून ठेवलं आणि खूप त्रास देते आणि हे ना अर्जुन दादा आणि सायली ते तुमची सुटका करतील. त्यामुळे ना प्लीज तुम्ही ना स्वतःवरती आरोप घेऊ नका, जे काही खरं आहे ते सांगून टाका असं सांगत असतो. आणि हे सगळे ना आता या संतोषला आठवत असताना संतोष बेचैन झालेला असतो. इतक्यातच इन्स्पेक्टर सावंत आणि कॉन्स्टेबल येतात आणि म्हणतात की काय रे संतोष तुला आम्हाला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं ना, काय काम आहे? संतोष म्हणतो साहेब माझा ना निर्णय झाला आहे, अहो मी कोर्टासमोर जी साक्ष दिली होती ना की शांताच खून मी केला आहे म्हणून, तर ही साक्ष ना मला परत द्यायची आणि मला ना आता यावेळेस सगळं काही खरं सांगून टाकायचे. सावंत म्हणतात काय? तर संतोष म्हणतो हो साहेब मला नक्की खरं सांगायचे. आता सावंतला की अर्जुनला तिथून फोन लावतात हां आणि म्हणतात की अर्जुन साहेब संतोष ना असं म्हणतोय म्हणून सगळं डिटेल इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला सांगतात. आता आपण पुन्हा सुभेदारांच्या घरचा सीन पाहतोय. रात्र झालेली असते आणि ही प्रिया स्टोर रूममध्ये असते आणि आता खूप रडत असते आणि म्हणत असते की अरे हे असं कसं काय झालं, माझे सगळे फासे उलटेच का पडतात म्हणून खूपच रडत असते. आणि तिला तो प्रत्येक सीन आठवत असतो ज्यावेळेस आहे ना कृष्णाच्या शेतामध्ये रविराजांनी तिच्या थोबाडीत दिलेली असते ना, आता तो सीन या प्रियाला आठवतो. त्यानंतर आहे ना दुसरा सीन आठवतो की ही नंदिनी सुद्धा ना तिच्या थोबाडीत कशी देते आणि सदा मैना हे सुद्धा किती चिडतात आणि मैनावती सुद्धा या प्रियाच्या थोबाडीत देते. म्हणजे आता सख्खे आई वडील आणि मानलेले आई वडील हे सगळ्यांनीच आता या प्रियाला ना अगदी दूर टाकलेलं असतं. हे सगळं ना प्रिया आठवून खूप रडत असते, कारण मैनावतीने तिला कशी थोबाडीत दिली हे आठवून आता या प्रियाला रडाली. आणि सायलीने सांगितलेलं असतं की हो आता तुझा शेवटच आलेला आहे म्हणून. आणि अर्जुन पण म्हणालेला असतो की तुला आता तुझ्या कर्माची शिक्षा मिळणारच आहे. आणि प्रिया इतकी फ्रस्ट्रेट झालेली असते ना हे सगळे विचार ऐकून अक्षरशः ना दोन्ही हात काता ते कानावरती ठेवून ना अक्षरशः रडत असते आणि नाही करून असं म्हणत असते. आणि म्हणत असते की मी जेलमध्ये नाही जाणार आहे, मला ना खूप भीती वाटते, अरे परत मी नाही जेलमध्ये जाणार, मला ना त्या काळोखात आणि त्या जेलमध्ये ना परत खितपत नाही पडायचं, मी जेलमध्ये नाही जाणार म्हणून ना वेड्यासारखी बडबड करायला लागते. आपण पाहतो इकडे सायली पूर्णाजीची खोली साफ करत असते. विमल म्हणते पूर्णाजी आल्या की आता घर कसं भरल्यासारखं वाटेल ना? सायली म्हणते हो ना, पूर्णाजी नसल्या ना की मला सुद्धा करमत नाही, सतत सायली अशी हाक ऐकली ना की मला ना माझा ना दिवस छान जातो. विमल म्हणते खरं आहे, त्या घरात असल्या ना की आता हसत खेळत सगळी काही कामं होऊन जातात म्हणून. आणि दिवस गप्पा मारण्यात कधी निघून जातो ना काही कळतच नाही. आता विमल सुद्धा साफसफाई करत असते पूर्णाजींच्या खोलीची. आणि आता विमल म्हणते आणि पूर्णाजींनीच नियम घालून दिलाय ना की कुणीही मला कामवालीसारखं वागवणार नाही, त्यांनी मला आपलं मानलं आणि म्हणून बाकीच्या सगळ्यांनी सुद्धा मला आपलं मानलं. सायली म्हणते विमलताई अहो तुम्ही या घराला आपलं मानलं ना म्हणून सगळ्यांनी तुम्हाला आपलं मानलंय. असं सांगितल्यानंतर आता विमल आहे ना आणखीनच जमत काम करायला लागते. सायली म्हणते बरं विमलताई आता हात आहे ना पटापट चालवा, नाही तर पूर्णाजी येतील आणि असं बोट ठेवून म्हणतील विमल मी थोडे दिवस बाहेर काय गेले, माझ्या खोलीचा पार उकिरडा करून टाकलायस. आता विमल हसायला लागते म्हणून विमल इतकं फास्ट आता सगळं साफसफाई करायला लागते ना चालेल म्हणून. आणि आता अख्खी पूर्णाईंची ना ही खोली साफ करायला घेते विमल. आणि आता बघा हां प्रिया म्हणत असते आता जर अर्जुन सायलीने मला जेलमध्ये पाठवलं तर मी काय करू आता म्हणून आहे ना त्या स्टोररूममध्ये बसून खूप रडायला लागते. ते म्हणत असते की मला नाही जायचं जेलमध्ये. आणि आपल्याला हा सीन परत दाखवलेला आहे की प्रिया सततच म्हणत असते की मला जेलमध्ये जायचं नाही आहे आणि मी आता इथून पळून जाऊ का, असं हिच्या मनात
मनात विचार येतो आणि म्हणते की सायली आणि अर्जुनच्या हाती जर का DNA रिपोर्ट लागली ना तर मग सगळंच हातातून निसटून जाईल. अरे मग मी तन्वी नाही हे कळल्यानंतर कोणीसुद्धा ना माझ्याकडे जामीन द्यायलासुद्धा येणार नाही. आणि म्हणते की नाही 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 असं नाही होता कामा नये, मला ना आता इथून ताबडतोब निघून जायलाच हवं आहे. म्हणून ती काय करते की तिला एकतर ना काय घ्यावून काय ठेवावं हेच तिला सुचत नसतं. तरी पण प्रिया ना पटकन तिची पर्स वगैरे घेते आणि मग ती पटकन आहे ना आता माझा जीव तरी निदान वाचवायलाच हवा म्हणून त्या बॅगेमध्ये तिचे जे काही कपडे आहेत ना तर ते अक्षरशः कोंबते आणि आता पटकन तिची पर्स घ्यायला जाते आणि आता पर्स उघडून बघते तर त्यामध्ये फार थोडेसे पैसे उरलेले असतात. प्रिया म्हणते आता जर मला काही माझं काम करून घ्यायचं असेल आणि कोणाला पैसे पाठवायचे झाले तर मी काय करू असं म्हणते आणि त्या पैशाकडेच बघत असते आणि तिच्याकडे फक्त 600 रुपये लास्टची शिल्लक असतात आणि म्हणते अरे बापरे माझ्याकडे माझी कॅश पण नाही आता मी काय करू. आणि ती खूपच स्पष्ट झालेली असते पण परत विचार करते जाऊ दे हरकत नाही ठीक आहे पैसे नाही तर नाही निदान जीव तरी वाचतोय ना असं मग प्रिया म्हणते आणि म्हणते की काही करून आपल्याला इथून पळूनच जायला हवं आहे काहीतरी नंतर ना बघता येईल काय करायचं ते. आणि म्हणते हे घरातले हे सगळे झोपले ना की मग मी पोलिसांच्या नकळत इथून पळून जाईल म्हणून. आणि बघा प्रिया इथून पळून जाण्यात सुद्धा यशस्वी होते आणि हे आहे ते आपण आता उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. काय ना की सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आपण पाहतोय विमल इतक्या जोरात साफसफाई करत असते ना की आता डायरेक्ट तिला पुन्हा जीनच्या बेड शेजारी एक खांब असतो ना त्याच्या पाठीमागे एक पिशवी असते तर ती सापडते. आता विमल ती पिशवी घेऊन सायलीकडे येते आणि म्हणते हे बघा सायली ते हे काय म्हणून. आता सायली बघते तर म्हणते अरे ही पिशवी आणि आता त्यातून खूपच घाण वास येत असतो. आता विमल म्हणते शी किती घाण वास येतोय आणि सायली ती पिशवी उघडून बघते. ती म्हणते अरे ही तर यांच्या गाडीची नंबर प्लेट आहे. असंही सायली ती नंबर प्लेट काढून बघते आणि बघा पुढे ना त्या आतमध्ये अजून त्या पिशवीत काय आहे बघते तर तिथे ना एक असं जुनं पोतं असतं आणि त्याच्यावरती ना सगळे रक्ताचे डाग लागलेले असतात. आता मी म्हणून ते बापरे खूपच घाण वास येतोय सायली तर याचा हे काय आहे याच्यावरती ना असे रक्ताचे डाग पडलेत याच्यावरती. आणि आता सायली पुन्हा आतमध्ये शोधायला लागते काय आहे ते तर आतमध्ये ना काही कपडे म्हणजे कागद वगैरे असतात ना त्याच्या आतमध्ये. आणि आता अर्जुनच्या गाडीच्या नेम प्लेट हे ते सगळं बघत असते आणि आता आपण पाहतोय की हे सगळं आहे ना तर ते पूर्णाजींच्या रूममध्ये आलं कसं तर तो सीन आपल्याला दाखवलेला आहे. तर झालेलं असं की खुनाच्या रात्री सायलीने जेव्हा त्या एका पिशवीमध्ये म्हणजे गोणीमध्ये भरून शांताचं प्रेत आणलेलं असतं ना ते अर्जुनच्या गाडीच्या डिक्कीमध्ये ते ठेवते आणि त्यानंतर एका पिशवीमध्ये ती गोणी आणि त्यानंतर तिचे हँड ग्लोव्ज वगैरे जे काय आहे ना जे काय आणखीन साहित्य हे सगळं एका पिशवीत भरते आणि ती पिशवी आहे ना तिने सुभेदारांच्या अंगणामध्ये पुरलेली असते. आता ती पिशवी पुन्हा पुरलेली उकरून काढते आणि म्हणते की हा सगळा पुरावा मी जर का इथे लपवला ना तर अर्जुन सायली कधीही शोधू शकतात. मला ना हा अशा ठिकाणी लपवायला हवा आहे की जिथं अर्जुन आणि सायली कधीच पोचू शकणार नाहीत म्हणून. म्हणे प्रिया काय करते म्हणते की अरे माझ्या विरोधातले पुरावे शोधायला लागला ना अर्जुन तर सगळ्यात अगोदर तू गार्डनपासूनच सुरुवात करेल. आणि म्हणते की नाही 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 मग माझ्या खोलीत ठेवू का नाही. परत विचार करते नाही तिथं कसं प्रिया अरे स्टोरूम नाही नाही नको स्टोरूममध्ये पण नको. अशी कुठली जागा आहे जिथे अर्जुन सायली पोचणार नाही. परत नाही ना तिच्या अचानक लक्षात येतं ती म्हणते हां बरोबर आहे तीच जागा महत्त्वाची आहे म्हणून. अशी एक जागा आहे जिथे ना अर्जुन सायली माझ्या विरोधातले पुरावे शोधायला कधीच जाणार नाहीत आणि ती म्हणजे म्हातारीची खोली म्हणते. आणि बरं झालं मला आठवलं ते की म्हातारी देवदर्शनाला गेली ती तिच्या खोलीत जाते आणि आत्ता पुरावे ठेवून टाकते. आणि प्रिया म्हणते चला म्हातारीचा फायनली आपल्याला काहीतरी उपयोग झाला नाहीतर ना नुसतं डोक्याला तापच जास्त झालेला होता तिचा असं म्हणून ही सगळी पुराव्याची पिशवी आहे ना ही प्रियानेच ठेवलेली असते पूर्णाजींच्या रूममध्ये आणि हे आता आपल्याला दाखवलेलं आहे. इकडे सायली म्हणते विमलताई कदाचित ना या शांतामावशीच्या खुनाचे पुरावे असतील म्हणून. आता विमल आश्चर्य वाटतं ना. विमल म्हणते पण सायलीताई ज्या कोणी व्यक्तीने हे शांतामावशींना मारलंय ना आणि सगळ्या जागा सोडून पूर्णाजींच्या खोलीतच हे सगळे पुरावे का लपवले असतील. नाही म्हणजे खूप दिवस झाले ही खोली तर बंद होती ना आपण दोघेही या खोलीत आलो नाही म्हणून विचारते. आता ही प्रिया सायली म्हणते खरंच या ज्या कोणी व्यक्तीने हे पुरावे इथं ठेवलेत ना ती व्यक्ती खरंच खूप हुशार आहे विमलताई. त्या व्यक्तीला असं वाटलं असेल मी किंवा हे पुरावे शोधायला निघाले तर घराबाहेर शोधतील घरात नाही शोधणार आणि खास करून पूर्णाजीच्या खोलीत तर आम्हाला संशयसुद्धा येणार नाही का असा विचार केला असेल. पण त्या व्यक्तीचं नशीब इतकं वाईट होतं ना की हे पुरावे आपल्या हातात लागलेत आणि सगळ्यात मोठा पुरावा आपल्या हाती लागला असं सायली म्हणत असते. आता बघा पुढे तिथे खुनाचा आणि सगळे रक्ताचे डाग पडलेले वगैरे ना सगळे
पुरावे असतात. आता ही सायली म्हणते आता या मनातल्या मनात या प्रियाची आता काही खैर नाही. आणि आपण पाहतोय इकडे प्रिया काय करते, घरातल्यांचं आणि पोलिसांचं लक्ष नजर चुकवून आता तिथून पळून जाते आणि म्हणते ना आता मी कोणाच्याच तावडीत सापडणार नाही, काही दिवस आहे ना लपून राहील आणि परत मी बाहेर येईन. आणि ना हे सगळं ना मंजिरी पाहते की आता ही प्रिया जी आहे ना तर ती घराबाहेर पळून गेली म्हणून. आणि एवढ्या रात्री मंजिरी सायलीला फोन करते आणि लगेच सायली म्हणते काय गं मंजिरी, तर मंजिरी म्हणते अगं मला आता ना प्रिया दिसली, बहुतेक ना ती पनवेल सोडून जायचा प्लॅन आहे तिचा. आता सायली लगेच जरा मला फोन करते आणि म्हणते हे बघ रमा काही करू नये ना, तू तिला आत्ताच्या आत्ता अडवून ठेव. आता रमा म्हणते तू निश्चित राहा, आता 2 वाघिणी मिळून एक उंदराला पळूयात असंही रमा म्हणते. आणि आता उद्या प्रियाला कसं पकडणार आहेत ना हे सगळं आपण पाहणार आहोत उद्याच्या भागात. तोपर्यंत प्लीज प्रेक्षकांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.